टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे आमदार मुरजीभाई पटेल आपल्या सोबत आहेत, सह्याद्री अतिथीगृहावर आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। देवेंद्र भारती सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत आणि ते सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची भेट घेत आहेत। कसं पाहता याकडे? या भेटीच्या मागे काही मोठं रहस्य लपलं असं म्हणा? ते देवेंद्र भारती साहेब आले की ते नाही माहिती मला, पण देवेंद्र भारती सर हा मुंबईचे CP व्हावं अशी मुंबईकरांची एक भावना आहे। कारण त्याचं कारण असं आहे की देवेंद्र भारती सरांना मुंबईची गलीगली माहिती आहे आणि मुंबईचा अनुभव आहे आणि चांगला माणूस CP म्हणून व्हायला तर मुंबईकरांना त्याचा फायदा होईल नक्की। विवेक फणसळकर आहेत, त्यांचा हा शेवटचा महिना असल्याचं सुद्धा बोललं जातंय आणि त्यांच्या जागी आता देवेंद्र भारती यांची वर्णी लागेल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। ही शक्यता खरी ठरेल? आता एवढं तर मला माहिती नाही, कारण ते वरिष्ठ लोक ठरवत असतात। पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की देवेंद्र भारती साहेब सारखा एक अनुभवी माणूस ते CP म्हणून बसला पाहिजे। मुरजीभाई, बागेश्वर धाम बाबा तुमच्या इथे येत आहेत, हा कार्यक्रम नेमका काय आहे आणि कशा पद्धतीनं याला प्रतिसाद मिळेल असं वाटतंय? माननीय धीरेंद्र शास्त्रीजी महाराज बागेश्वर बाबाजीचा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी 7 वाजता अंधेरी पूर्वेला आम्ही ठेवलेला आहे आणि लोकांची आस्था त्यांच्यावर आहे आणि भरभरून लोकांचा फोन माझ्याकडे येत आहेत आणि आम्हाला पासेस कमी पडत आहेत। हा कार्यक्रम भव्य दिव्य होईल, हजारोच्या संख्येने लोक तिथे उपस्थित राहणार आहे। तुम्ही गोखले पुलाची पाहणी केली काही दिवसांपूर्वी, गोखले पूल बंद आहे, नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की त्या ठिकाणाहून जाताना त्रास होतोय, भयंकर ट्रॅफिक कोंडीला पीकारमध्ये सामना करावा लागतो। ही ट्रॅफिक कोंडी अंधेरीची कधी सुटणार आहे? तुम्ही याबाबत वरिष्ठांशी काही बातचीत केली आहे का? बघा, परवा मी गोखले बीचची पाहणी केली, वरिष्ठ महानगरपालिका अधिकाऱ्यांना बोलवलं होतं। हा गोखले ब्रिज 2021ला सुरू केला, आता आम्ही 2025ला जवळजवळ 4 वर्ष होऊन गेले, अजूनही काम पूर्ण झालेलं नाही। आता मी पाहणी केल्यानंतर त्यांना आदेश दिले की 15 मेपर्यंत हा पूल चालू करा। त्याचं कारण असं आहे की अंधेरी ईस्टवरून जर वेस्ट जायचं असेल तर पूर्ण फिरून जावं लागतं, पार्ला किंवा जोगेश्वरी, आणि अंधेरीकरांना याचा त्रास सहन करावा लागतो। म्हणून मी आदेश दिलेला आहे की 15 मेपर्यंत चालू करा। हा विषय मी आमचे वरिष्ठ नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कानावर टाकला आहे आणि अंधेरी पूर्व हा ट्रॅफिक जास्त असल्यामुळे लोकांना त्रास आहे। ट्रॅफिक का असतो? कारण ते इंडस्ट्री एरिया हब आहे, जवळजवळ 6 लाख लोक रोज बाहेरून कामावर येत असतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे। आणि मी जवळजवळ 32 रोड DP रोड आहेत, त्याच्यात 23 DP रोड आम्ही उघडा करणार आहेत। त्याच्यात जेवढे बाधित घर आहेत त्यांना अंधेरी पूर्व हा विधानसभेत घर देणार आणि 22 DP रोड उघडले की ट्रॅफिकची समस्या सुटणार। एक शेवटचा प्रश्न आहे, विजय वडेट्टीवार यांनी आज टीका केली आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो काही प्रकार घडला, भिसे कुटुंबियांनी पण न्यायाची मागणी केलेली आहे सरकारकडून। असं होत असताना, कारवाई सुरू होत असताना देखील विजय वडेट्टीवार म्हणतात की संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय हे अशाच पद्धतीनं लुटारू कुटुंबीय आहे। याकडे कसं पाहता नेमकं? बघा, वडेट्टीवार साहेब हा विरोधी पक्ष नेता आहे, त्यांना विरोधच बोलावं लागतं, पण जे भिसे कुटुंबियावर घटना घडली ते निंदनीय, तशी घडली नाही पाहिजे होती। माझं असं मत आहे की हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट आहे हा दोषी आहे, त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। नक्कीच। आणि मंगेशकर कुटुंबियांबद्दल जे त्यांनी विधान केलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला ते बरोबर वाटत नाही, का मंगेशकर कुटुंबियांना माहितीच नसेल तिथे काय आहेत, मॅनेजमेंट हॉस्पिटलचं मॅनेजमेंट कोणाकडे आहेत, चूक कोणाची आहे, त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।